त्यामुळे यश अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतं, ते आपल्याही आलं. मी तो क्षण कधी विसरणार नाही. 2 जुलैचा. 2 जुलैला इथलेच पुण्याचे प्रेसवाले तिथे होते आणि त्यांनी विचारलं, तुमचा पक्ष सगळा गेला, तुमच्या पक्षाचा विश्वासार्ह चेहरा कोण? तर त्यांनी विचारलं की तुमचा विश्वास देणारा चेहरा कोण? त्याच्यावर साहेबांनी हात वरती करून सांगितलं, शरद पवार. हा स्वतःवर असणारा विश्वास आहे. मी माझे वडील म्हणून नातं म्हणून सांगत नाही, पण मी त्यांच्याकडे जेव्हा लांबून बघते तेव्हा मला असं नेहमी वाटतं, ही जी आपण एकामेकासाठी मोटिवेशनल भाषणं करतो ना, लढेंगे जितेंगे ये करेंगे करेंगे, ते कधीच त्याच्यासाठी थांबत नाहीत. कारण का त्यांचा स्वतःवर विश्वास आहे, त्यांच्या विचारावर विश्वास आहे. ज्या दिवशी तुमचा स्वतःवर विश्वास असेल ना, तर मग कुठलीही सत्ता, कुठलंही पद, कुठलं काहीही मायने नाही राखता. हे मला बोलणं सोपं असेल, तुम्हाला वाटत असेल, पण मी लवकर समाधानी होते. कारण का आपला संघटना ही कशासाठी पवार साहेबांनी उभी केली ह्याची विचारधारा आपल्याला माहिती असली पाहिजे. फायनल गोल काय? फायनल गोल तुमची सत्ता आहे का फायनल गोल तुमचा सर्वसामान्य मायबापची जनतेची सेवा आहे? ज्याचा उल्लेख आता केला ना अमोलदादांनी. मी अमोलदादा माझं कौतुक करत होते, निलेश लंके माझं कौतुक करत होते, त्याच्यात काही तथ्य नाही. 8च्या 8 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे खासदार आहेत ना, ते जेव्हा जेव्हा पार्लमेंटमध्ये उभे राहतात, एखादा मंत्र्याला लाजवतील, हेकलिंग होईल, पण 8ही एकही खासदाराला हेकल होत नाही आणि त्यांच्या भाषणाला दाद दिली जाते. त्यांच्या भाषणाला इम्पॅक्ट दिला जातो. पॉलिसी डिसिजन मध्ये आम्ही असतो. मी काल रात्री दिल्लीवरून आले. नवीन इन्कम टॅक्सचं बिल येणार आहे. त्या नवीन बिल्डिंगच्या इन्कम टॅक्स बिलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मत आहे, विरोधी पक्षात असलो तरी. ज्याचा उल्लेख मगाशी कोणीतरी केला, 1 नेशन 1 इलेक्शनचा. 1 नेशन 1 इलेक्शन मगाशी मला वाटतं निलेश भाऊच बोलले. 1 नेशन 1 इलेक्शन मध्ये बरेचसे पक्ष आहेत सत्तेमधले, सगळे नाही आहेत, थोडेच आहेत, पण विरोधी पक्षामधले 1 नेशन 1 इलेक्शनचा जो काही निर्णय होईल त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं पद सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं असेल. हे वास्तव आहे या राज्याचं आणि देशाचं. त्यामुळे कुठलाही मोठा निर्णय जरी विरोधात असलो तरी मोठा जेव्हा निर्णय देशात होतो त्या पॉलिसी मेकिंगमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मोठं मत देशात घेतलं जातं. हे वास्तव आहे या पक्षाचं देशामध्ये. आणि कालचीच एक गोष्ट सांगते. खरं तर मी माझं भाषण त्यांनीच सुरुवात करणार होते, मग माझं भाषण करायची वेळच नसती मला आली. तेवढंच माझं भाषण होतं. काल मी इंडिगोनी काल आले पुण्यावरनं माझी कमिटी मीटिंग करून, आणि माझ्या शेजारी सत्तेतले खासदार बसले होते. सत्तेतले खासदार मी आणि एक माणूस. तो माणूस आम्हाला काय ओळखत नव्हता. तो भारतीय आहे पण चायनामध्ये काम करतो. त्यांनी आमच्या दोघांना बोलताना पाहिलं आणि म्हणलं, तुम्ही दोघी राजकारणात आहात का? तर म्हणलं, हो आम्ही दोघंही राजकारणात. कुठल्या पक्षात आहात? म्हणजे काँग्रेसच्या विचारात का बीजेपीच्या विचारात? तर त्या व्यक्तीने इंग्रजीत सांगितलं NCP. तर शेजारचा माणूस पटकन, जो मलाही ओळखत नव्हता त्यांनाही ओळखत नव्हता, म्हणाला, अच्छा शरद पवार NCP. हा, आणि हे व्हेरीफाय पण करू शकता तुम्ही. मी शेजारच्याचं नाव आज सांगणार नाही, पण मीडियाला विचारायचं असेल तर फार लांब नाही जावं लागणार आहे.